विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता आपली जस्ट तुमची विद्यापीठाची सेकंड सेमिस्टरची एक्झाम काही दिवसातच आता चालू होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयाकरिता तुम्हाला मी काही MCQ आणि काही राहिलेला जो पोर्शन होता त्यासंबंधी तुम्हाला MCQचेच एक्झाम्पल कसे विचारणार यासंबंधी हा व्हिडिओ पाठवत आहोत। हा व्हिडिओ तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघा, कारण यातनं तुम्हाला बरेचसे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये गणित मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघून कमीत कमी यातले माझ्या तरी मते एक 7-8 प्रश्न तरी तुम्हाला यातले मिळू शकतात आणि म्हणून तुम्ही तो पेपर चांगला सोडवू शकाल। आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बघावा, कारण यामध्ये मी 2 चॅप्टर कव्हर केलेले आहे, रेंज आणि स्क्यूनेस। आणि म्हणून मी तुम्हाला आता बघा की हा रेंज नावाचा चॅप्टर होता। हा चॅप्टरमध्ये तिच्यात काही विशेष नाही आहे, खूप डोकं लावायची गरज नाही आहे, कारण रेंजचं फॉर्म्युला बघा याच्यात का म्हटलं आहे की रेंज म्हणजे H-L। याचा अर्थ होतो हायेस्ट म्हणजे मोठी संख्या आणि -Lचा अर्थ होतोय लोएस्ट म्हणजे लहान संख्या। मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायचं झालं रेंज। आणि मग तिथं पुढे बघा कोएफिशियंट ऑफ रेंज पण म्हटलेलं आहे त्यांनी। हा कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला बघा H-L आणि खाली भागीला डिवाइड बाय H+L म्हणजेच हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि खाली मोठ्या संख्येतला लहान संख्या जोडायची आणि यांचा भागाकार म्हणजेच कोएफिशियंट ऑफ रेंज। आणि म्हणून त्यानं बघा पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला की रेंज अँड कोएफिशियंट म्हणजे कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला रेंज आणि कोएफिशियंट। आता याच्यात बघा रेंज म्हणजेच काढायचं आहे तुम्हाला, तिच्यात सगळ्यात मोठी संख्या बघून घ्या 505 आहे आणि सगळ्यात लहान संख्या 10 आहे। झालं उत्तर बघा 505 - 10 केलं तर 495 येते। आता एवढ्यासाठी तुमचे 2 मार्क जाऊ शकत होते आणि म्हणून तुम्हाला मला हे सांगणं गरजेचं होतं। इकडे बघा कोएफिशियंटसाठी काय झालेलं आहे, कोएफिशियंटसाठी तुमचं जे आहे की H-L म्हणजे 505 - 10 आणि 505 + 10, 505 - 10 म्हणजे 495 आणि 505 + 10 म्हणजे 515 यांचं उत्तर येणार 0.96। अशा प्रकारे रेंज विचारतात सिंपल सिरीजमध्ये। मग इथे मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं आहे, कॅल्क्युलेट रेंज इट्स कोएफिशियंट। तर तो म्हटलेला आहे ही डिस्क्रीट सिरीज आहे। या सिरीजमध्ये बघा आपल्याला फ्रिक्वेन्सीचं काही करायचं नसते, जी दिलेली फ्रिक्वेन्सी असते ना याचं कुठलंही काम नसते, फक्त या साईज म्हणजे मीडियनचं याच्यात सगळ्यात हायेस्ट 60 आहे आणि लोएस्ट 10 आहे। 60 - 10 50 म्हणजे रेंजचा फॉर्म्युला आणि कोएफिशियंट बघा 60 - 10 50 आणि 60 + 10 70, 50 बघायला 71। अशा प्रकारे याचं उत्तर येणार। एवढं सोपं आहे आणि म्हणून तुम्हाला हे जर सांगितलं नसतं तर तुमचे मार्क्स गेले असते। मग आता मी कंटिन्यू सिरीजमध्ये घेत आहोत। बघा कंटिन्यू सिरीजमध्ये असे 4 प्रकारचे गणित होऊ शकतात कंटिन्यू सिरीजमध्ये, म्हणून ॲट ए टाईम घेतलेलंच आहे मी। तर बघा एक आहे कंटिन्यू सिरीज, इथं साधक दिलेलं गणित कंटिन्यू सिरीजचं। याच्यामध्ये हे दुसरं बिलोचं आहे, तिसरं हे अबोवचं आहे आणि चौथं हे एका फरकाचं गणित आहे। यामध्ये बघा सोपं आहे, या सिम्पलमध्ये सगळ्यात हायेस्ट इथं या एफचं काही करायचं नाही, एफचं काहीच करायचं नाही, आपल्याला काही काम नाही एफचं। मग आपल्याला बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या इथं 90 आहे आणि इथे सगळ्यात लहान संख्या जी आहे ही 20 आहे। बघा सगळ्यात लहान संख्या जी आहे ती 20 आहे, सगळ्यात मोठी 90 आहे, सगळ्यात लहान 20 आहे। म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे बघा ते 90 - 20 बरोबर 70 हे रेंजचं उत्तर येणार आहे। कोएफिशियंट जर विचारलं तर 90 - 20 भागीला 90 + 20 असं करून काढायचं आहे हे सिंपल सिरीजमध्ये। मग जेव्हा बिलो दिलेलं असते तर बिलोमध्ये तुम्हाला माहिती आहे इथं ग्रुप कसं तयार होणार आहे, इथं 0-100 पासून बिलो म्हणजे 0-100 आणि इकडे शेवटचा येणार आहे 500-600। तर याच्यात बघा सगळ्यात हायेस्ट 600 आहे आणि बिलोचा पहिला ग्रुप हा 0 आहे। तुम्ही 100 घेतलं असतं बिलोचं, म्हणून तुमचं चूक झाली असती आणि म्हणून बिलो जर दिलं असेल तर अगोदरचा म्हणजे 10च्या फरकाचा जो फरक असेल त्याचा अगोदरचा ग्रुप घ्यायचा, म्हणून 600 - 0 इथं 600 उत्तर येणार। आता राहिलं अबोवमध्ये बघा, अबोवमध्ये बघून घ्या की अबोव म्हणजेच इथं ग्रुप तुमचा पुढचा तयार होत असतो। अबोवमध्ये इथं 10-20 आणि 10-20 असा ग्रुप होणार आणि शेवटीला 80-90 होणार
आणि म्हणून इथं हायेस्ट 90 आहे आणि लोएस्ट 10 आहे. तर बघा 90 - 10 असं आपण 80 उत्तर येणार या ठिकाणी. त्याच्यानंतर हा जो आहे ज्याला फरक म्हणतो आपण, तर इथं बघा इथं 9 आणि 5 आणि 9 आहे, 10 आणि 14 आहे. तर इथं बघा आपला पहिला ग्रुप तयार कसा होतो असतो 4.5 म्हणजे 5चा फरक 0.5 मायनस करताना इकडं 9.5 असा पहिला ग्रुप बनणार. आणि सगळ्यामध्ये आणि शेवटचा ग्रुप बनणार बघा हा वाला 25 आहे तर 24.5 मायनस डॅश 29.5. तर या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट हा 29.5 येणार आणि लोएस्ट 4.5 येणार. जर असं जर केलं, नाही तर तुम्ही काय केलं असतं इथं म्हणजे 29.5 मायनस 4.5 जर केलं तर उत्तर तुमचं 25 येणार. इथं इथं उत्तर किती इथं पहिला ग्रुप 5.5 आहे. किती आपला पहिला ग्रुप 5.5 आहे म्हणजे 24 आन्सर येणार. आणि आपण जर असं घेतलं असतं 29 - 5 तरी तो 24 येणार, परंतु हे लिहिण्यामध्ये तुमची फरक पडणार असता म्हणून 29 मधून 5 मायनस केलं तरी उत्तर येऊ शकते, कारण आपल्याला काही तर पूर्ण सॉल्व करायचं नाही. अशा प्रकारे हे रेंजचं गणित तुम्हाला 2 मार्कासाठी विचारणार आहे. त्यानंतर आपलं दुसरं चॅप्टर सुरू विचारणार आहे तुम्हाला, ते म्हणजेच स्क्यूनेसचं. तर या स्क्यूनेसच्या चॅप्टरमध्ये बघा हा क्यूनेसचा मी अगोदर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. आणि ह्या तसं पाहता हे स्क्यूनेस नावाचं चॅप्टर खूप मोठं आहे. 20 मार्कासाठी याचं गणित येत असते, कारण या गणितामध्ये स्क्यूनेस जर काढत असेल तर स्क्यूनेसचा सिम्बॉल आहे जे, आणि जे बरोबर A-Z/SG. आता ए म्हणजे काय, मीन. म्हणजे आपल्याला 20 मार्काचं जर स्क्यूनेसचं गणित सोडवत असलं तर अगोदर मीन काढावं लागते, मोड काढावं लागते आणि स्टँडर्ड डिव्हिएशन काढावं लागत असते. अशा 3 गोष्टी काढावं लागत असते. परंतु आता आपल्याला 2 मार्काचं गणित असल्यामुळे तोही जो विचारणार आहे तो तुम्हाला काही एवढं मोठं विचारणार नाही, मीन काढायला लावणार नाही, मोड काढायला लावणार नाही किंवा स्टँडर्ड डिव्हिएशन काढायला लावणार नाही, मग स्क्यूनेस विचारणार नाही, कारण ते तर गणित 20 मार्काचं होती. आणि म्हणून तो 20 मार्कासाठी तुम्हाला सगळे व्हॅल्यू दिलेलं असेल आणि मग स्क्यूनेसचं उत्तर विचारेल. आणि म्हणून मी याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न बनवलेले आहे, कारण याच्यात तुम्ही 4 गोष्टी काढू शकता या फॉर्म्युल्यामध्ये. याच्यात जे म्हणजे हे सुद्धा काढू शकतो आपण, मीन सुद्धा काढू शकतो, मोड सुद्धा काढू शकतो आणि SD सुद्धा काढू शकतो, याला स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणतात. आणि म्हणून याच्यात तुम्हाला मी 4 उदाहरणे घेतलेले आहे. बघा की पहिल्या उदाहरणामध्ये, या उदाहरणात तुम्हाला बघून घ्या, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट स्क्यूनेस म्हटलेलं आहे. बघा क्यूनेस विचारलेलं आहे तुम्हाला, इथं विचारलं आहे. आणि पहा त्याच्यात त्यांनी मीन दिलेलं आहे 7.9, मोड दिलेलं आहे 7.5 आणि स्टँडर्ड डिव्हिएशन दिलेलं आहे 1.4. आपला फॉर्म्युला लावू बघा, J = A-Z/डेल्टा. डेल्टा म्हणजे SD. जे काढायचं आपल्याला, जे म्हणजे स्क्यूनेस काढायचा आहे. हे बघा त्याने स्क्यूनेस विचारलेलं आहे तुम्हाला. तर ए म्हणजेच आपलं एचं व्हॅल्यू बघा 7.9 आहे, इथं 7.9 मांडलं. Z म्हणजेच मोडचं उत्तर 7.5 दिलेलं आहे आणि SDचं उत्तर 1.14 दिलेलं आहे. आणि म्हणून 7.09 मधून 7.5 मायनस करायचे आणि याने 1.14 भाग द्यायचा. तर ही संख्या लहान असल्यामुळे 7.9 ही संख्या या संख्येपेक्षा लहान असल्यामुळे येणारं उत्तर हे मायनसमध्ये येणार. मग असे तुम्हाला बघा ती ऑप्शन देणार. पहिलं ऑप्शन आहे +0.36, दुसरं आहे -0.36. म्हणून तुमचं या ठिकाणी उत्तर हे येणार मायनसवालं 0.36. तुम्ही जर हे केलं तर इथं तुमचं उत्तर चुकू शकते. आणि म्हणून अशा प्रकारे बारीक बारीक काळजीपूर्वक तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. आता यामध्ये पहिल्यामध्ये आपण स्क्यूनेस काढलं. आता मी दुसऱ्या गणितात बघून घ्या, फ्रॉम द फॉलोइंग फाइंड आउट अर्थमॅटिक मीन. म्हणजे मीन काढायला लावलं, फॉर्म्युला तोच. हे बघा काय काढायला लावलं, मीन काढायला लावलं. त्याच्यात मी मात्र काय केलं, मग या 4 पैकी 1 काढायचं असेल तर 3 संख्या देणे गरजेची राहील. म्हणून इथं बघा मी J = स्क्यूनेसचं व्हॅल्यू दिलेलं आहे, ऑलरेडी वरचाच काढलेला. जो मोडचा आन्सर दिला 7.5 हे वरचंच घेतलेलं आहे मी. आणि SD 1.14. आपल्याला याचा अर्थ इतकं उत्तर आलं पाहिजे आपलं, मग 7.9. तर पहा येते का नाही तर मग J = A-Z. आपण हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आपल्याला ह्या Jचा आन्सर माहीत होतं, मग इथं मांडलेलं. एचं उत्तर आपल्याला काढायचं म्हणून मी एस ठेवला. मोडचं उत्तर आपल्याला माहीत आहे आणि SDचं माहीत आहे. आता लक्षात घ्या, कधी ही जी संख्या आहे इकडे बाहेर घ्यायची असते. -0.36 × 1.14 बरोबर A = 7.5.
आणि मग काय करायचं, या दोघांचा गुणाकार येईल. या दोघांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मायनस 0.4104 येते इज इक्वल टू ए मायनस 75. आता ए आपल्याला इथं ट्रान्सफर करायचं आहे. हे बघा, आता आपल्याला इथं बघा ए तुमचं या ठिकाणी होतं, तर तो या बाजू बरोबर चिन्हाची या बाजूला गेल्यास त्याला मायनस ए बनणार, आणि ही मायनस 7.5 आणि ही मायनस मायनस इकडं प्लस होणार. मग 7.5 मधून 0.41 मायनस गेल्यास हे दोघांचं मायनस मायनस कटेल, आणि बरोबर 7.5 मधून 0.41 मायनस केलं 7.9 ते बघा 7.09 हा आन्सर आलेला आहे. मग आपण एकच गणित घेतलं, परंतु एकाच गणिताची चारही संख्या काढून दाखवत आहोत. आता मी तुम्हाला दोन गणितं काढून दाखवलं. पहिल्या गणितात स्क्यूनेस काढून दाखवलं, दुसऱ्या गणितात मीन काढून दाखवलं. आता तिसऱ्या गणितामध्ये मी तुम्हाला मोड काढून दाखवतो. बघा, तेच व्हॅल्यू आपण घेणार आहे की हे बघा, फाइंड आउट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स कॅल्क्युलेट मोड म्हटलेलं आहे. व्हॅल्यूज बघा तुम्हाला तेच घेतलेलं आहे मी. व्हॅल्यू तुमच्या बघा स्क्यूनेसची 30 व्हॅल्यू आहे. आता मीनची व्हॅल्यू 30 घेतलेली आहे, आणि स्टँडर्ड डिव्हिएशनची 1.14. आपल्याला मोडची व्हॅल्यू 7.5 यायला पाहिजे. बघा फॉर्म्युला तोच लावला. एची व्हॅल्यू घेतलेली, जेची आपल्याला मीनची माहीत आहे, मोडची माहीत नव्हती म्हणून त्याला झेड लिहिलं 1.4. आता ही इकडं गुणाकारसाठी इकडे आलेलं आहे, आणि इकडे 7.0 मायनस झेड आलेला आहे. आता यांचा पहिले गुणाकार करून घेतला, हा गुणाकार एवढा आला, आणि 7.09. आता मायनस झेड आहे म्हणून हा इकडं गेला प्लस झाला, आणि हे मायनसवाला इकडं प्लस गेलं. हे प्लस आणि हे प्लस आहे, या दोघांची बेरीज झाली म्हणून बघा मोडचं उत्तर 7.5 आलेलं आहे. हे झाले 3 आन्सर. आता एक चौथं याच्यात बघून घ्या. चौथं यात मला फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हिएशन विचारलेलं आहे. म्हणजे आपण बघा पहिले स्क्यूनेस काढलं, मग मीन काढून पाहिलं, मग मोड काढून पाहिलेलं आहे, आणि आता चौथं व्हॅल्यू आपण एस डी काढून बघत आहोत. तर या एस डीमध्ये बघा फॉर्म्युला जे इज इक्वल टू दिलेला आहे, ए दिलेला आहे, आणि हे 3 व्हॅल्यू दिलेलेच आहे. फॉर्म्युला तोच मांडलेला आहे, बघून घ्या. व्हॅल्यू मांडली ही, आणि खाली जेडची व्हॅल्यू अशी ठेवलेली आहे. आता हे इकडे येणार बघा 0.36 गुणिला डेल्टाची व्हॅल्यू, आणि इकडे जे आहे 7.09 मधून 7.095 मायनस होणार, तर मायनस येणार हे 0.41, आणि मग एस डी बरोबर 0.41 ही व्हॅल्यू तुमची डिवाइडमध्ये जाणार, म्हणजे 1.14 हे आन्सर येणार. अशा प्रकारे हे स्क्यूनेसच्या पहिल्या मेथडचे 4 या फॉर्म्युल्यानुसार ही जी पहिली मेथड स्क्यूनेसच्या 3 मेथड्स आहे. तर या पहिल्या मेथडमध्ये अशी 4 व्हॅल्यू तुम्हाला विचारू शकतात, आणि म्हणून आता मी चालणार स्क्यूनेसच्या दुसऱ्या मेथडवर. या मेथडमध्ये बघा स्क्यूनेसच्या या मेथडमध्ये हा फॉर्म्युला बघा स्क्यूनेसचा कसा आहे. तर जे इज इक्वल टू 3a मायनस एम डिवाइड बाय डेल्टा. आता इथं डेल्टा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन. इथं स्क्यूनेस काढायचं आहे. 3 ही व्हॅल्यू ऑलरेडी आहे. ए दिलेलं राहणार, मीडियन दिलेलं राहणार, आणि एस डी दिलेलं राहणार. मग इथं स्क्यूनेस कसं काढायचं. एची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे मीनची व्हॅल्यू दिलेली आहे 20, मीडियनची व्हॅल्यू दिलेली आहे 23.75, आणि स्टँडर्ड डिव्हिएशनची व्हॅल्यू दिलेली आहे 15. आता ही व्हॅल्यू बघा आपण मांडायच्या. इथं स्क्यूनेस कसं विचारतात. 3 ए मायनस मीडियन. आता याला स्क्यूनेस फ्रॉम मीडियन म्हणतात. तर एची व्हॅल्यू आपल्याला 20 आहे, इथं 3 मांडलेले आहे. मीडियनची व्हॅल्यू आपल्याला 23.75 आहे, आणि एस डीची व्हॅल्यू 15 आहे. पहिले इथून मायनस करायचं. 20मधून 23.75 मायनस गेल्यास 3.75 मायनस येणार, आणि मग यांचा गुणाकार होऊन 3 गुणिला 3.75 भागेला 15 मायनस 11.25 भागेला 15 0.75 हे आन्सर येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे स्क्यूनेसचं दुसऱ्या मेथडचं फॉर्म्युला असा त्याच्यात तुम्हाला विचारू शकते. जिथं मीडियन दिलं असलं असा फॉर्म्युला लावून तुम्हाला हा फॉर्म्युला लावून स्क्यूनेसचं उत्तर काढावं लागेल. मग तिसरं स्क्यूनेसचा फॉर्म्युला असतं ज्याला बाउलेज स्क्यूनेस असे म्हणतात. तो बाउलेज स्क्यूनेसमध्ये कसं असतं, ते क्वार्टाईल थ्रू स्क्यूनेस काढायचं असते. तर याच्यामध्ये फॉर्म्युला बघून घ्या. Q3 प्लस Q1 मायनस 2M. 2M म्हणजे मीडियन. मग याला Q3ला अप्पर क्वार्टाईल म्हणतात, Q1ला लोअर क्वार्टाईल म्हणतात, आणि यमला मीडियन म्हणतात. ते बघा अप्पर क्वार्टाईलचं व्हॅल्यू दिलेलं आहे, लोअर क्वार्टाईलचं व्हॅल्यू दिलेलं आहे, म्हणजे Q1चं व्हॅल्यू आहे, Q3चं आणि मीडियनचा आन्सर. फॉर्म्युला काय बघून घ्या. Q1 प्लस Q3. Q3चं आन्सर बघा 58.125 आहे,
याच्यात प्लस करायचं आहे. Q1ची व्हॅल्यू दिली आहे 16.875, या दोघांची प्लस मायनस, आणि मीडियनची व्हॅल्यू 45 आहे. तर इथं फॉर्म्युल्यात 2m म्हणजेच मीडियनला डबल करायचं आहे. 2m म्हणजेच ट्वाईस ऑफ मीडियन म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? ट्वाईस ऑफ मीडियन. याचं पुन्हा शॉर्टकट नाव आहे, हे बघा, Q3 प्लस Q1 म्हणजे याला सम ऑफ क्वार्टाईल म्हणतात. -2m म्हणजेच ट्वाईस ऑफ मीडियन म्हणतात, आणि Q3 मायनस Q1 म्हणजेच डिफरन्स ऑफ क्वार्टाईल म्हणतात त्याला. असं एक उदाहरण मी पुढे घेतलेलं आहे पुन्हा. आणि म्हणून हे व्हॅल्यूज मांडले. हे बघा 58.125, या दोघांचं प्लस मायनस मीडियनचं ट्वाईस मीडियन मायनस केलं, आणि यातून हे मायनस केल्यानंतर 75 मायनस 90 केल्यास मायनस आन्सर येणार, आणि 41 यांचं मायनस करून 41.25 भाग दिलं तर 0.36 हे उत्तर येणार. तर अशा प्रकारे हे तिसरं स्क्यूनेसचं मेथड्सचं आहे. आता मी तुम्हाला एक याच्यात कसं पुन्हा गणित विचारू शकते म्हणून ते दिलेलं आहे, बघून घ्या. या गणितामध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे? कॅल्क्युलेट स्क्यूनेस फ्रॉम द फॉलोइंग. डिफरन्स बिटवीन 2 क्वार्टाईल म्हणजे 2 क्वार्टाईलचा फरक, Q3 मायनस Q1चा फरक 41.25 दिलेला आहे. सम ऑफ 2 क्वार्टाईल, सम ऑफ 2 क्वार्टाईल म्हणजेच 2 क्वार्टाईलची बेरीज 75 दिलेली, आणि ट्वाईस ऑफ मीडियन म्हणजेच 90 मीडियनचं. तर आपला फॉर्म्युला हाच लागतो बघा, J इज इक्वल टू Q3 प्लस Q1 म्हणजे याला म्हणतात सम ऑफ क्वार्टाईल. प्लस म्हणजे सम ऑफ क्वार्टाईल 75 आहे, -2m म्हणजे ट्वाईस ऑफ मीडियन. ट्वाईस ऑफ मीडियन म्हणजे मीडियनचं डबल केलेलं व्हॅल्यू आहे 90. हे बघा या दोघांची बेरीज 75 आहे. आणि खाली का म्हटलेलं बघा, Q3 मायनस Q1 म्हणजेच डिफरन्स ऑफ क्वार्टाईल. डिफरन्स ऑफ क्वार्टाईल 41.25 हा डिफरन्स ऑफ क्वार्टाईल आहे, आणि मग याच्यातून मायनस करून हे डिवाइड केलं तर 0.36 येते. अशा प्रकारचे तुमचे स्क्यूनेसचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. मित्रांनो, मी जवळपास स्टॅटिस्टिक्सचे मॅथमॅटिक्सपासून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाठवलेले आहे, आणि सगळ्या प्रत्येक आता तुम्हाला तुमच्या ग्रुपमधून जर हे काही व्हिडिओ मिसिंग वगैरे झाले असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही यूट्यूबमध्ये जा, माझं नाव टाईप करा राजविलास कारमोरे, आणि या यूट्यूब लिंकवर गेल्यास राजविलास कारमोरे माझं नावाचं लिंक ओपन होणार. त्याच्यामध्ये तुमच्या असलेल्या स्टॅटिस्टिक्सचे भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळेल. ते व्हिडिओ पुन्हा पाहून रिपीट करा, कारण पेपर तुम्हाला चांगला द्यायचा आहे. आणि म्हणून एक तुम्हाला सवय व्हावं म्हणून मी या व्हिडिओच्या सोबतच पुन्हा एक 20 मार्काची एक तुम्हाला कशी गणितं सोडवायची म्हणून एक 10 प्रश्नाचं गुगल फॉर्मची टेस्ट पाठवतो आहे. ती टेस्टसुद्धा तुम्ही सोडून मला पाठवून द्या, जेणेकरून म्हणजे तुम्हाला हा स्टॅटिस्टिक्सचा पेपर सोडवणं सोपा होईल. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तो काळजीपूर्वक बघा, त्याचा अभ्यास करून घ्या, आणि मग नंतर गुगल फॉर्मची टेस्ट द्या. सर्वांना माझ्या परीक्षेकरता शुभेच्छा. चांगलं यश मिळवा. थँक्यू.